हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा फंडामेंटल ऑफ फायनान्शियल अकाउंटिंगचे MCQ सॉल्व करत आहे. ठीक आहे. हा आपला 24th व्हिडिओज आहे, लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण 25 रिव्हिजन वाईज MCQ सॉल्व करत आहे. ठीक आहे. हे जे MCQज आहे हे तुम्हाला LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, क्लर्कसाठी पण कामात येणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक मीन्स मला मोटिवेशन की मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बनवू शकता. तर आज जो कन्सेप्ट आहे तो आपला फायनान्शियल ऑफ अकाउंटिंगचा आहे. याच्या आधी पण याचे आपण 25 MCQ सॉल्व केले होते. हे पुन्हा त्याच्या समोरचे MCQज आहेत जे आपण सॉल्व करत आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, द अकोमोडेशन बिल इज ड्रॉन वेन. अकोमोडेशन बिल केव्हा काढले जाते? तर आन्सर आहे थर्ड, बोथ पार्टीज आर इन नीड ऑफ फंड. दोघांनाही निधीची जेव्हा गरज असते तेव्हा. नेक्स्ट, सेकंड, इफ एनी स्टॉक इज टेकन बाय को व्हेंचर इट विल बी ट्रीटेड ॲज. कोणताही भागीदार स्टॉक घेतल्यास त्यास काय मानले जाते? तर आन्सर आहे फर्स्ट, इन्कम ऑफ जॉईंट व्हेंचर, संयुक्त उद्यमाचे उत्पन्न. नेक्स्ट, थर्ड, कुंतल ड्रॉ अ बिल ऑफ श्याम फॉर 7,000. ही एंडोस इट टू द राम, हु एंडोसी इट टू रहीम, हु इज द पे. कुंतलने श्यामवर 7,000चे बिल काढले व रामला एंडोर्स केले. रामने ते रहीमला एंडोर्स केले. बिलाचा प्राप्तकर्ता कोण आहे? आन्सर राहील रहीम. ठीक आहे, कारण की रहीम जो आहे तो एंडोर्स आहे. नेक्स्ट, फोर्थ, A and B purchase land of ₹30,000 and sold it 60,000. Contribution is 12,000 and B contribution is 18,000. What is the profit? ठीक आहे. बघा, A आणि B ला 30,000 रुपये, 30ला जमीन खरेदी केली व 60ला विकली. A ने 12,000 व B ने 18,000 दिले तर नफा किती असेल? तर आन्सर आहे 60 - 30 केले तर 30,000. नेक्स्ट, फिफ्थ, विच इज द फीचर ऑफ जॉईंट व्हेंचर. संयुक्त उद्यमाची वैशिष्ट्य कोणती आहे? तर बघा, टेम्पररी बिझनेस, प्रॉफिट शेअरिंग आणि डिझॉल्व आफ्टर पर्पज. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द. मीन्स तात्पुरता व्यवसाय, नफा वाटप आणि उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर समा, त्यालाच म्हणतो आपण जॉईंट व्हेंचर. नेक्स्ट, सिक्स, द पर्सन टू हुम बिल इज एंडोस इज कॉल्ड. बिल ज्याला एंडोस केले जाते त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात एंडोर्सी. ठीक आहे. नेक्स्ट, 7, A shares of profit based on detailed JV means joint venture and commissions data. बघा, संयुक्त उद्यम व कमिशन माहितीच्या आधारावर A चा नफा किती? तर जर A चा नफा जर आपण प्रिव्हियस जे क्वेश्चन्स पाहिले आहे 30,000 आणि 60,000 त्याच्यावर जर आपण कॅल्क्युलेशन्स केलं तर त्याचा प्रॉफिट येईल 21,300. इथे जो क्वेश्चन्स आहे तो मागचाच आहे. ठीक आहे. जो आपण 12,000 आणि 18,000चा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ होता त्यानुसार जर कॅल्क्युलेट केलं प्रॉफिटला तर तो. नेक्स्ट, 18, कमिशन फॉर इंट्रोड्युसिंग न्यू प्रोडक्ट. नवीन उत्पादने बाजारात आणण्यासाठी दिले जाणारे जे कमिशन्स कोणते आहे? तर आन्सर आहे ओव्हर रायडिंग कमिशन. ठीक आहे. क्वेश्चन 9 बघा काय म्हटलं, इफ नेट प्रॉफिट इज 2 लाख, इक्विटी इज 10 लाख, देन ROE इज. ठीक आहे. नेट नफा 2 लाख आणि इक्विटी 10 लाख असल्यास ROE किती असेल? तर बघा, ROEचा फॉर्म्युला आहे रिटर्न ऑन इक्विटीचा नेट प्रॉफिट डिवाइड बाय इक्विटी इंटू 100. मीन्स 2 लाख डिवाइड बाय 10,000 इंटू 100 केलं तर 20%. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे? 20%. नेक्स्ट, 10th, बिल ड्रॉ ऑन 25th October 2021 फॉर 90 days. मॅच्युरिटी डेट इज. बघा, 25 ऑक्टोबर 2021 रोजी 90 दिवसाचे बिल मॅच्युरिटीची तारीख काय आहे? तर आन्सर येईल 25 Jan 2022. ठीक आहे. 3 महिन्याचा काउंट करायचा आपल्याला 90 डेजमध्ये, तर त्याची जी डेट येईल ती येईल 25 Jan 2022. ओके. नेक्स्ट, 11, क्लास ऑफ कन्साइनमेंट अकाउंट. कन्साइनमेंट खाते कोणत्या प्रकारचे आहे? आन्सर आहे थर्ड, नॉमिनल अकाउंट, नाममात्र खाते असते. नेक्स्ट, 12th, नोटिंग चार्जेस ऑन डिसऑनर्ड ऑफ डिस्काउंटेड बिल आर पेड बाय. डिस्काउंट केलेल्या बिलाचे नाकारल्यावर नोटिंग चार्जेस कोण भरतो? आन्सर आहे फर्स्ट, बँक भरतो. ठीक आहे. नेक्स्ट, 13, डिस्काउंट ऑन 25,000 बिल फॉर 4.5 months फॉर 10% पर annum. 25,000चे बिल 4.5 महिन्यासाठी 10% दराने डिस्काउंट केल्यास सूट किती मिळेल? आन्सर आहे इथे, याला कॅल्क्युलेट करा सिंपल इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यानुसार, तर इथे आन्सर येईल 937.50. ठीक आहे. नेक्स्ट, 14, मिस्टर एस डिस्काउंट 15,000 बिल फॉर 6 months at 10%, रिमिट्स 1/3 टू द H, डिस्काउंट बोन बाय एस. बघा,
मिस्टर एसने 15,000चे 6 महिन्याचे बिल 10% दराने डिस्काउंट केले तर 1/3 एचला दिले तर डिस्काउंट किती असेल? तर याला पण डिस्काउंटच्या फॉर्म्युल्यानुसार पहिले 6 मंथसाठी 10%च्या हिशोबाने 1500वर डिफाईन करा आणि त्याच्यानंतर त्याचा 1/3 पार्ट मीन्स इथे किती येईल? 10% जर काढले तर आपण तर 6 महिन्यासाठी इथे येईल 500 रुपीज. ठीक आहे. तसंच बघा रिव्हिजन बेस्ड MCQ PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये टोटल 3500 MCQs कवर आहे आणि ही PDF आहे जस्ट 200 रुपीजला. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी PDF वाचून पण प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. आणि PDF जर परचेस करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तिथे तुम्ही PDF डायरेक्टली परचेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 15. प्रोफॉर्मा इनवॉइस इज सेंड बाय. प्रोफॉर्मा इनवॉइस कोण पाठवतो? तो आन्सर आहे सेकंड, कन्सायनर टू कन्सायनी. ठीक आहे. कन्सायनरकडून कन्सायनीला पाठवला जातो. नेक्स्ट 16. नेचर ऑफ कन्साइनमेंट अँड कन्सायनी अकाउंट. कन्साइनमेंट आणि कन्सायनीचे खाते कोणत्या प्रकारचे असते? तर आन्सर आहे फर्स्ट, नॉमिनल अकाउंट अँड पर्सनल अकाउंट. नाममात्र आणि वैयक्तिक खाते. नेक्स्ट 17. व्हॅल्यू ऑफ कन्साइनमेंट स्टॉक 300 बॅग सोल्ड फॉर 400 अँड 200 इच. ठीक आहे. बघा कन्साइनमेंट स्टॉकचे मूल्य 400 पैकी 300 विक्री प्रत्येकी 200. तर जर इथे 3 दुने बघितले तर 600. ठीक आहे. आणि जर त्याची व्हॅल्यू जर बघितली कन्साइनमेंट स्टॉकची तर इथे किती येईल? 21,000. ठीक आहे. नेक्स्ट 18. गुड्स सेंड टू कन्साइनमेंट ॲट 20% अबोव कॉस्ट. 1/5 ऑफ द गुड कॉस्टिंग 60,000 रुपीज आर डॅमेज. इनवॉइस व्हॅल्यू इज 60,000च्या 1/5 वस्तूची वाहतुकी दरम्यान खराब झाल्यास इनवॉइस किंमत कॉस्ट प्लस 20% किती? आता 1/5 पार्ट हा 60% आहे म्हणजे फुल किती झाला? 3 लाख रुपीजचा आणि त्याच्यावर 20% प्रॉफिट आहे म्हणजे 3 लाख वर 20% म्हणजे 60. तर इथे किती येईल? 3,60,000. ठीक आहे. नेक्स्ट 19. कन्साइनमेंट स्टॉक व्हॅल्यू 100 बॉक्सेस ॲट 200 अँड 1/10 आर लास्ट अँड 2/3 आर सोल्ड. बघा कन्साइनमेंट स्टॉकचे मूल्य 100 बॉक्स 200 आणि 10 हरवले आणि उर्वरित 2-3 विकले. तर आता 100 × 200 केलं तर इथे आपल्याजवळ किती येते? 2000. आता 2000 मधला 1/10 पार्ट जो आहे म्हणजे 1/10 पार्ट जो आहे म्हणजे किती? 200 आणि त्याच्यातला 200 म्हणजे किती उरला? आता 1800. 1800 पैकी 2-3 विकला तर किती येईल? त्याची प्राईस आपल्याजवळ इथे येईल 7,500 रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट 20. गुड्स कॉस्टिंग ₹2,000 सेंड 4/5 सोल्ड ॲट 20% प्रॉफिट. एक्सपेन्सेस 8,000. प्रॉफिट ऑन कन्साइनमेंट. बघा 2 लाख किमतीच्या वस्तू पाठवल्या, 4/5 विक्रीत 20% नफ्याने, खर्च 8,000. कन्साइनमेंटवरील नफा किती? तर सगळ्यात पहिले 20% 4/5 पार्ट जो आहे तो बघूया. याचा 4/5 पार्ट काढायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्याच्यावर 20% प्रॉफिट काढायचा आहे. एक्सपेन्सेस मायनस करून जो प्रॉफिट झालेला आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर इथे आन्सर येईल 31,000. कॅल्क्युलेट करून तुम्ही बघायचं आहे. नेक्स्ट 21. इनवॉइस व्हॅल्यू 2 लाख प्लस 25% कॉस्ट. ठीक आहे. सोल्ड 170. कमिशन 2% अप टू इनवॉइस प्लस 10% ऑन सरप्लस. व्हॉट इज द कमिशन? जर याचं कॅल्क्युलेशन्स आपण केलं तर 2 लाखावर 25% काढायचं आहे आपल्याला. म्हणजे 2 लाखावर 25% म्हणजे 50,000. त्याच्यातलं 4/5 पार्ट 1,76,000ला विकलं. रिमेनिंग जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 2% कमिशन पण दिलेलं आहे आणि जास्त रकमेवर 10% कमिशन पण आहे. तर याचं जर कॅल्क्युलेट कराल तर कमिशन जो येईल तो येईल 4,800 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट 22. गुड्स कॉस्टिंग 1 लाख सेंट 3/5 सोल्ड फॉर 70,000. कमिशन एक्सिट कॉस्ट. व्हॉट इज द कमिशन? बघा 1 लाखाच्या किमतीवर वस्तू पाठवला, 3/5 विक्री 70,000ला, कमिशनचे मूळ किमतीवर अतिरेक केला तर कमिशन किती? तर याच्यावर जर आपण बघितलं तर 70,000वर 3/4 पार्ट, तर याचा 3/4 पार्ट पिढून जर काढला तर याचा जो 70,000चा जो कमिशन बसेल तो डिवाइड करायचा आहे आणि त्याच्यानंतर जर कमिशन काढलं तर किती येईल? 2,833 रुपीजचं कमिशन येईल. नेक्स्ट 23. अकाउंट सेल इज अ पिरियॉडिकल समरी सेंड बाय डॅश टू. बघा अकाउंट सेल म्हणजे डॅशने डॅशला पाठवलेले आवर्ती सारांशपत्र. तर आन्सर येईल कन्सायनी टू कन्सायनर. अकाउंट सेल इज पिरियॉडिकली समरी सेंड बाय कन्सायनी टू कन्सायनर. नेक्स्ट 24. अकाउंट सेल. अकाउंट सेलचे वैशिष्ट्य काय आहे? तर आन्सर आहे सेकंड,
हॅज नो स्पेसिफिक फॉर्मॅट, विशिष्ट स्वरूप नसते. नेक्स्ट 25, गुड कॉस्टिंग 1,50,000 सेंट ॲट 33.33% अबोव द कॉस्ट. ठीक आहे. ॲडव्हान्स 60% ऑफ सेल व्हॅल्यू. व्हॉट इज द ॲडव्हान्स अमाऊंट. तर बघा हे काय म्हटलं, 1,50,000 किमतीच्या वस्तू 33.3% नफ्याने पाठवल्या. ॲडव्हान्स इक्वल्स टू विक्रीची किंमत 60%. ठीक आहे. ॲडव्हान्स कितीचं जर याच्यामध्ये आपण अबो कॉस्ट प्राईस जर जोडली आपण प्रॉफिटच्या, जर त्याची ॲडव्हान्स सेल व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर याच्यावर 33% ॲड करून मग त्याच्यावर 60% काढले तर इथे येईल 1,20,000. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सक्वेलडीचे सर्व PDF अवेलेबल आहे. अकाउंट्स ऑल इन वन, मॉक टेस्ट, त्याच्यानंतर फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड अँड रिव्हिजन बेस्ड MCQs. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.